तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर भावांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की एकदम असा खतरनाक आणि नाद घोळा व्हिडिओ गणपती बाप्पांचा स्पेशल कशा प्रकारे बनवायचा, कारण विषय हार्ड आहे इथं सगळा। याच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला इथं बघायला भेटणार आहे, त्यामुळे तुम्ही आता या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला एक लाईक करून टाका। ओके, तर या व्हिडिओला लागणारं सर्व मटेरियल तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटतंय आणि सर्वात महत्त्वाचं हे सगळं मटेरियल प्लस कॅपकट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटतंय, त्यामुळे तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉइन करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। आणि जर काय प्रॉब्लेम आला कसला पण असू द्या, काय पण असू द्या, तुम्ही आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, आणि तिथं फक्त आपल्याला मेसेज करायचा, आपण त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन एकदम विषयार्ड पद्धतीने काढतो। ठीक आहे, तर चला जरा वेळ न घालवता या व्हिडिओला आपण सुरू करून टाकूया। तर क्या बोलती बबले, तुम्ही आत्ताच व्हिडिओ बघितला तो व्हिडिओ बनवूया आपण, चला चालूच करूया, काही विषय नाही। कॅपकट घ्या आणि मटेरियल घ्या तेवढं, कारण तेच गरजेचं आहे। ठीक आहे, चला व्हिडिओ सुरू करूया। सर्वात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात पहिल्यांदा जे आपलं मटेरियलमध्ये अशा पद्धतीचा व्हिडिओ आहे हा वाला, सिम्पली हा व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे, फोटोमध्ये जायचं आहे आणि आपले सर्व फोटो वळीनं काहीच करायचं नाही, फक्त वळीनं फोटोला अशा पद्धतीने सिलेक्ट करायचं आहे। ओके, तर हे बघू शकता मी अशा पद्धतीने सर्व फोटो वळीने सिलेक्ट करतोय, वळीनेच करा सगळे। ओके, वळीने केल्यानंतर काय करा, सिम्पली ॲडवरती क्लिक करा, अशा पद्धतीने फोटो सगळे ॲड होऊन जातील। ओके, सर्व फोटो ॲड झाल्यानंतर जो आपला व्हिडिओ आहे त्या व्हिडिओवरती क्लिक करा आणि त्याच्यानंतर हे पूर्ण व्हॉल्यूम कमी करून घ्या, ओकेवरती क्लिक करा। त्याच्यानंतर एकदम स्टार्टिंगला ॲड ऑडिओवरती क्लिक करा आणि मग तुम्हाला काय करायचं आहे, साऊंडचं ऑप्शन आहे, सिम्पली साऊंडवरती क्लिक करायचं आहे आणि हे जे फोल्डरचं ऑप्शन आहे फोल्डरवरती क्लिक करा, डिव्हाइसमध्ये क्लिक करा आणि जे आपलं सॉन्ग आहे बप्पा 3 नावाने आपलं सॉन्ग आहे, सिम्पली सॉन्ग ॲड करून घ्या। ओके, तर आता हे झाल्यानंतर एकदा चेक करून घ्या, दॅट्स सेट। ओके, हे बघू शकता, दॅट्स सेट एकदम ओके, व्यवस्थित ॲड झालेलं आहे। आता काय करायचं, जे आपलं सॉन्ग आहे त्या सॉन्गवरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे आणि मग थोडं पुढं जायचं आहे, तुम्हाला बीटचं ऑप्शन, सिम्पली बीटवरती क्लिक करा आणि ॲड बीटवरती क्लिक करायचं नाही, सिम्पली ॲटो जनरेटरवरती क्लिक करायचं। ॲटो जनरेटरवरती क्लिक केल्यानंतर आपले जे बीट आहेत ते ॲटोमॅटिक सॉन्गला बसून जातात, तुम्हाला बीट हुडकायची गरज नाही किंवा काय करायची गरज नाही, ॲटोमॅटिक इथं बीट जनरेट होतात, जिथं जिथं बीट म्हणजे सॉन्गवर खाली होते व्यवस्थित त्या पॉईंटला बरोबर ॲटोमॅटिक बीट इथं येऊन जाईल। ठीक आहे, तुमच्यासमोर इथं बघू शकता, फक्त 1 मिनिट लागतो, जास्त वेळ काही लागत नाही, फक्त 1 मिनिट। ओके, इथूनच विषय होईल सगळा, बघा इथं। ठीक आहे, हे बघू शकता बीट आल्या, एकदम सोपा आहे आणि एकदम भारी आहे बरं का। तुम्हाला हे पोझिशनमध्ये फक्त हे मिडलमध्ये याला सेट करायचं, मिडलमध्ये केलं का व्यवस्थित सगळा विषय होतो। आता त्याच्यानंतर काय करायचं, तुम्हाला ओकेवरती क्लिक करायचं आणि मग इथं काय करायचं माहिती आहे का, बरोबर आपल्या पहिल्या फोटोपाशी यायचं ह्या आल्या आणि आपल्या सॉन्गवरती क्लिक करायचं बरं का। सॉन्गवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि फोटोला बरोबर हे बघू शकता अशा फक्त कमी करा, तुम्हाला बीट दिसत असतील इथं, बीट दिसते त्या एकदम म्हणजे भारी विषय हे वाला। ठीक आहे, बरोबर बीटपाशी येऊन आपला जो फोटो आहे तो ऑटोमॅटिक थांबतो, हे बघू शकता, हे गोष्ट आहे, बरोबर बीटपाशी येऊन ऑटोमॅटिक फोटो थांबतो, थोडं म्हणजे थोडं असं हे होतं आहे, ग्लिच झाल्यासारखं होतं थोडं, आणि बरोबर फोटो थांबतो। ठीक आहे, तुम्हाला अशा पद्धतीने आपले सर्व फोटो फक्त इथं ॲड करायचे बरोबर बीटप्रमाणे। ठीक आहे, बघू शकता मी सर्व फोटो इथं बीटप्रमाणे ॲड करून घेतो। ओके, अशा पद्धतीने, तर चला मी सर्व फोटो बीटप्रमाणे ॲड करून घेतो, तुम्ही सुद्धा करून घ्या। ओके, तर बघू शकता मी सर्व फोटो बीटप्रमाणे ॲड करून घेतलो आहे। आता हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, हे बघू शकता एकदम भारी पद्धतीने विषय झालेला आहे सगळा। ठीक आहे, तर तुम्हाला काय करायचं, 2 फोटोंच्या मध्ये जे ट्रान्झिशन दिसते त्या ट्रान्झिशनवरती क्लिक करायचं आहे आणि ट्रान्झिशनवरती क्लिक केल्यानंतर आता काय करायचं माहिती आहे काय, इथे तुम्हाला अशा पद्धतीने ट्रेम्बल झूमचं जे ॲनिमेशन दिसते ट्रान्झिशन हे सिलेक्ट करायचं आहे आणि सिम्पली अप्लाय टू ऑलच्या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे, अशा पद्धतीने होऊन जाईल मग। ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्या पहिल्या फोटोपाशी या, तिथं आल्यानंतर तुम्हाला इथं ओव्हरलेवर क्लिक करून ॲड ओव्हरलेवरती क्लिक करा आणि मटेरियलमध्ये अशा पद्धतीचे एक शॅडो पिन जे ॲड करा, थोडं झूम करा आणि लास्टपर्यंत त्याला अशा पद्धतीने ओढ जाणार। ठीक आहे, या पॉईंटला आल्यानंतर पुन्हा आणखी त्याच पॉईंटला या आणि नंतर ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून ही जी आपली पिंज आहे ही पिंज इथं ॲड करून घ्या आणि ह्याला थोडं खाली वाढा आणि इथं सेट करून टाका। ठीक आहे, आणि ह्यालासुद्धा लास्टपर्यंत ओढत न्या, आपल्या व्हिडिओच्या लास्ट पॉईंटपर्यंत। ठीक आहे, हे बघू शकताय। ओके, तर एवढंच झालं आहे।
तर ते एवढं झाल्यानंतर इथं आपला पूर्ण व्हिडिओ तयार होतो. फक्त एक लास्टला एक व्हिडिओ फक्त ॲड करायचा इथं, म्हणजे इफेक्ट आहे तो वाला, ठीक आहे. फक्त स्टार्टिंग म्हणजे मायनस आहे पूर्णपणे. आणि इफेक्टवरती क्लिक करा. इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सॉरी फिल्टरमध्ये क्लिक करू आपण, इफेक्टमध्ये क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये क्लिक करून तुम्हाला डिकॉवरमध्ये यायचं आहे. हे बघू शकता डिकॉवरमध्ये आल्यानंतर हे तुम्हाला खूप सारे हे दिसतात. ओके, ह्याच्यामध्ये तुम्हाला जे आहे ते सिलेक्ट काय करायचं बघू शकता, पिंक हर्ट्स सिलेक्ट करायचं, ॲडजस्टवरती क्लिक करायचं आणि स्पीड फक्त थोडा कमी करायचा, 17 करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. आणि लेंथ पूर्ण वाढवायची आपल्या पूर्ण जेवढा आपला व्हिडिओ आहे तेवढा, ठीक आहे, अशा पद्धतीने. त्याच्यानंतर या व्हिडिओला हे बघू शकता अशा पद्धतीने 1080p फक्त हे ऑप्शन ऑन करायचा आणि एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करून व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचं अशा पद्धतीने, ठीक आहे. तर इथं आपला पूर्ण व्हिडिओ एडिट होऊन जातो. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर एक लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर, बाय, धन्यवाद.